पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये कारमध्ये स्फोट झालेला आहे। या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। एका कारमध्ये हा स्फोट झालेला आहे। 9 जण यामध्ये दगावलेले आहेत। कोर्टाबाहेर असणाऱ्या कारमध्ये भीषण स्फोट झालेला आहे। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये हा स्फोट झाल्याची सध्या माहिती मिळतेय। कालच दिल्लीमध्ये स्फोट झाला आणि आज पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये एका कारमध्ये भीषण स्फोट झाला। या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय। इस्लामाबादच्या इथे एक कोर्ट आहे। या कोर्टाच्या बाहेर एक कार लागलेली होती आणि याच कारमध्ये स्फोट झालेला आहे। आणि या संदर्भामध्ये माझे सहकारी अमेय चुंबळे सध्या आपल्या सोबत आहे। अमेय, नेमका हा स्फोट कुणी घडून आणला आणि आता सध्याचं काय वातावरण आहे तिथलं? पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद मध्ये जे एक जिल्हा न्यायालय आहे त्याच्या बाहेर एक कार पार्क केलेली होती, त्याच्यामध्ये हा स्फोट झालेला आहे। साधारण पाऊण ते 1 तासापूर्वीची ही घटना आहे। आता हा स्फोट कुणी केला याबद्दल तर अजून ठोस माहिती मिळालेली नाहीये। मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाकिस्तान जो गेले अनेक दशक दहशतवादाचा जो निर्यातदार आहे आणि आपल्या भारतासारख्या देशामध्ये ज्यांनी अनेक निष्पाप लोकांचा जीव घेतलेला आहे, या पाकिस्ताननी स्वतःच्या देशात सुद्धा अनेक शत्रू निर्माण करून ठेवलेले आहेत। अनेक अतिरेकी संघटना अशा आहेत ज्यांचा एकमेव हेतू हा पाकिस्तानचा ऱ्हास किंवा पाकिस्तान नष्ट करणं असा आहे। त्याच्यामध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ही क्रमांक 1 वर येते। तसंच तिकडचं आपल्याला माहिती आहे की बलुचिस्तान जो प्रांत आहे तो अतिशय असंतुष्ट आहे। त्यांना पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवं आहे। त्यांचा अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे। त्यामुळे आता हा जो स्फोट झालेला आहे याच्या संशयाची सुई एक तर बलुचिस्तान मधले जे बंडखोर आहेत, तिकडचे जे स्वातंत्र्य मागणारे आहेत, नाहीतर मग तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान TTP सारखी संघटना आहे ज्यांना पाकिस्तानचे जे अमेरिका धार्जिणी धरणं त्यांना जे धोरणं आहेत त्यांना पटत नाहीत, ते असू शकतात। आता प्राथमिक तपास सुरू आहे। काही दिवसातच समोर येईल की या स्फोटामागे नक्की आहे कोण। पण अमेय, कालच दिल्लीमध्ये हा स्फोट झाला आणि आज पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये हा स्फोट झालेला आहे। याचं काही कनेक्शन आहे का? मला याचं कनेक्शन वाटत नाही फारसं, कारण आपल्याकडे जो स्फोट झालेला आहे त्याच्या मागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद हेच आहेत। आता म्हणजे हे आहेत असं वाटतंय, प्राथमिक सोयी तरी त्यांच्याकडे चालली आहे। मात्र ही जे जैश-ए-मोहम्मद आहे ते पाकिस्तानात कधी काही कारवाया करत नाही, कारण पाकिस्तानची जी गुप्तहेर संघटना आहे ISI, त्यांच्या आधिपत्याखाली, त्यांच्या सुपरविजन खाली आणि त्यांच्या स्पॉन्सरशिप खाली जैश-ए-मोहम्मद काम करतं। त्याच्यामुळे ते पाकिस्तानात कधी स्फोट केल्याचा अजून तरी ऐकिवात नाहीये। असं वाटतंय की हा एक योगायोग आहे की काल आपल्याकडे स्फोट झाला, आज तिकडे झालेला आहे। तर तिकडे असे स्फोट वारंवार होत असतात आणि ते कुठल्याही परदेशी ह्यांच्याकडून केले जात नाहीत, तर पाकिस्तान मधलेच जे असंतुष्ट एलिमेंट्स आहेत, त्यांच्या ज्या अतिरेकी संघटना आहेत, ज्यांना आधी पाकिस्ताननीच पोचलं होतं, आता ते पाकिस्तानवर उलटलेत, अशांचं काम आहे। त्याच्यामुळे ह्या 2 स्फोटांमध्ये फारसं काही कनेक्शन मला तरी वाटत नाहीये। नक्कीच, धन्यवाद अमेय तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आता आपण पाहतोय की इस्लामाबादमध्ये हा स्फोट झाला। या स्फोटामध्ये जवळपास 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या तिथलं प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवरती आलेलं आहे। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला। इस्लामाबाद या ठिकाणी असलेल्या एका कोर्टच्या बाहेर ही कार लागलेली होती आणि अखेर या कारमध्ये स्फोट झालेला आहे।